आमचे इथं साईडला बसलेत आमचे झेंडे साहेब. हा, ही प्रॅक्टिसची वेळ नाही, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. ही आता लोक उठण्याची वेळ आहे. चला चला, पंच विनंती आहे सर कोळी साहेब. चला चला, विनंती आहे सहकार्य करा. आमचे मॅच रेफरी आतमध्ये गेलेत. महाशिवरात्रीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा. अब चलते मैदान के. चाय का बंदोबस्त करो है तो आएगा ना? ओके ठीक है. हाँ, तो इस बार देखा जाए बापा मोरिया जो टीम है वो पहली इस बार देखा जाए बल्लेबाजी कर रही है. प्रणय थड़ी गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए तैयार है. बापा मोरिया, निरुपम इंटरप्राइजेस, चैतन्य पाटिल. हाँ, और चाहे फैन मेरे, तुम मुझे लेट बहुत मिली यार, लेकिन गुड मॉर्निंग हो जाएगा, जरा सा तड़का होने दो. तो शुरुआत, पहली गेंद राइटम ओवर द विकेट. इस पहली गेंद ओवर द विकेट से, और इस बार याद देगा पड़ेगा, गेंद चली गई लॉन्ग ऑफ के क्षेत्र में. अब ड्राइव किया तो दूसरे के लिए भाग रहे. गुड रनिंग, बॉलर इन पे थ्रो करना चाहिए था. और दो के साथ खाता ओपन हो चुका है बापा मोरिया टीम का. दो भाई मैदान के अंदर खेल रहे, पोपट भाई में बता रहे. इस बार देखा जाए चैतन्य पाटिल और उनके साथीदार है अमय पाटिल. भाई मैदान के अंदर है, बंधु मैदान के अंदर है. नहीं नहीं, वो मैं खाता नहीं. जब से मुझे चुना लग गए तब से मैं खाता नहीं. नेक्स्ट बॉल, हल्के हाथों से गेंद को खेल दिया, ऑफ ड्रॉ किया, गेंद लॉन्ग ऑफ के क्षेत्र में. क्षेत्र वही है लेकिन सिंगल मिलेगा इस बार देखा जाए. और सिंगल के साथ खाता ओपन हो चुका. इस बार स्कोर आगे बढ़ चुका है 4 के घर में, अब के 3 के घर में. रक्षित आयुर्वेदिक ये साबुन, अब जरूर इस साबुन को इस्तेमाल कीजिए. पाटनोली, पोस्ट कुंडेवाल है, तालुका पनवेल, डिस्ट्रिक्ट रायगढ़ है. फेस बॉडी का यह सुंदर साबुन है. हाँ, ये ऑन साइड के ऊपर इस बार खेल दिया. स्ट्रोक को सिंगल मिलेगा, दूसरे के लिए पलट चुके, लेकिन एक भाई ने दूसरे भाई को कह दिया कि माता खतरा है. एक सिंगल के साथ हम देख सकते हैं तो बापा मोरिया निरुपम इंटरप्राइजेस टीम का स्कोर पहुंचा है 4. उप सरपंच साहब के वाले पंचायत के हमारे यहाँ साथ हमारे बैठे हुए हैं, लेकिन गणपति बापा के दर्शन का आमंत्रण नहीं मिला. ये हमारा दुर्भाग्य है. ये गई हवा में गई, और ग्राउंड के ऊपर मैं बोला ना, बोला तो बोला, छक्का. स्कोर 10 हो चुका है. ये ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेल दिया है, लेकिन मिड ऑन दायरे के अंदर है. खराब से त्रिक्षण, दूसरा रन पूरा कर दिया. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोनों भाई के बीच अच्छा तालमेल
और 2 रन के साथ बापा मोरिया टीम का स्कोर आगे बढ़ता है 12 के घर में। गावदेवी विंदने टीम गेंदबाजी कर रही, खालसा बाला टीम कैप्टन योगेश पाटिल की सेना, टीम ऑनर है दीपक पाटिल, केतन पाटिल और मैनेजर जयेश पाटिल। आगे निकले इस बार, बेहतरीन शॉट यार, एक्स्ट्रा कॉर्नर सीमा रेखा के बाहर, इनसाइड आउट शॉट, बेहतरीन चौवा डीजे। बदल चुका है, पहले ओवर में रन आ चुके हैं लगभग देखा जाए 16। पहला मैंडेटरी पावर प्ले गावदेवी विंदने टीम खालसा पाला टीम के जो गेंदबाज थे मेरे हिसाब से या प्रणय थले, वो महंगे साबित हो गए। 24 इवेंट की सेना देखिए, इस टाइम के तौर के ऊपर शानदार आनंद ले रहे हैं, लेकिन इस बीच देखा जाए तो दूसरे गेंदबाज को इस्तेमाल करने जा रहे हैं गावदेवी विंदने खालसा पाला टीम के गेंदबाज है मिस्टर युवराज। जो है वो है, बोला तो बोला। तो आखिरी 24 गेंदे शेष। हाँ, वास्तव में गृह मंत्री भूपेंद्र कदम बोला था, उसके बाद बोलने वाला कौन है, मैं हुई, किसी को पता भी नहीं था वास्तव का डायलॉग है। युवराज इस बार हवा में, शॉट एक्स्ट्रा कवर, डाकी साहब कमेंट्री बोलते समय बोलते हैं ना कैच ड्रॉप किया, आप आपको कैसा बाल काटो मत, अभी रहने दो ऐसा। कैचेस विन द मैचेस क्रिकेट में गए थे, 4 रन पे तिजारा परेरा ने जीवन दान दिया, 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित। श्रीलंका से 2 बार मुझे फोन तिजारा परेरा का, वो आज भी भुगत रहा है। क्या छोड़ने का नहीं, क्या आपको मालूम है 1999 के वर्ल्ड कप में शिवाजी का कैच हर्षद गिफ्ट ने छोड़ा, दक्षिण अफ्रीका आज भी सपने में भगत रही है, वर्ल्ड कप नहीं मिल रहा उसे। ग्लेन मैक्सवेल को जीवन दान दिया, क्या हुआ, अफगानिस्तान डायरेक्ट घर। 201 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित हुआ। लंगड़ा रहे थे, जो पाव में क्रैम्प कहते मराठी में कहते ऐसा गोला, और ऐसी बल्लेबाजी चली कि अफगानिस्तान की छाती में गोला आ गया। देखिए होगी इनिंग सभी ने क्या खेला है। जब तुम्हें लग रहा है ना मेरे पास कुछ नहीं, तो ग्लेन मैक्सवेल की इनिंग देखो, बस उसके पारी को याद करो। लेकिन टीम का स्कोर पहुंचा 19-4 पे खेल रहे इस बार देखा जाए अमय पाटिल। चैतन्य पाटिल व्यक्तिगत देखा जाए तो मेरे हिसाब से 15 पे खेल रहे। युवराज पाटिल की अभी तक 4 गेंदे शेष है। गावदेवी विंदने खालसा पाला टीम, योगेश पाटिल कैप्टन है इस टीम की। हम देख सकते हैं एक गली खिलाड़ी है, एक शॉट पैडमैन है, एक शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर हमारे देव डाकी जी को हटाया और मिड ऑफ के क्षेत्र में लाया है। ऑन साइड के ऊपर शॉट पॉइंट लेके, शॉट स्क्वायर लेके, और एक खिलाड़ी शॉट मिड विकेट के ऊपर है। जानबूझकर कोई भी खिलाड़ी कैच नहीं छोड़ती, इसका मैं इस्तकबाल करता हूं। 19 स्कोर रन चुका होता है। आत्माराम कोहली साहब और हनुमान नायक जी इस बार हम अंपायर की ड्यूटी निभा रहे हैं। कोहली साहब की हाइट आज है तो बोले जवान में कितनी हाइट होगी, उम्र होने के बाद थोड़ी होती। ये उड़ाया, चली 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 हवाई यात्रा पे बिना टिकट निकल के, और दिखी नहीं, पहुंचा दिया। लगता है बल्लेबाज टोला से चेहरा। पहले के जमाने का प्यार अलग था, चिट्ठी के ऊपर चलता था। अब तो प्यार उल्टा हो गया, लाल मिर्ची हरा देट,
याद आ गए तो फेसबुक के ऊपर भेंट। जमाना बदल गया है, लेकिन स्कोर पहुंचा है 25 के घर में 25। एक साइड से देखिए चैतन्य पाटिल जो कैप्टन है बापा मौर्या टीम के, क्या धाकड़ बल्लेबाजी चल रही है उनकी, बहुत ही खूंखार मोड़ में आए हुए हैं। और स्वीप करने का प्रयास अपील की थी, लेकिन सिंगल जरूर मिलेगा। लेग बाई के रूप में एक सिंगल मिलेगा। बिल्कुल देखिए हमारे बंटी गरज साहब इस मैच को देख रहे हैं। एक जबरदस्त हमारे परम मित्र और आयोजक B4 के लिए या रिवो कहां से आएंगे, उतने पास हमारे पास सुविधा नहीं है। तर सुजितनी जर कॅच घेतली तर वीट भट्टीचे मालक यांच्या वतीनं 500 रुपये। कदमों का प्रयोग, लेकिन इस बार का और ये जाएगी लगती है, लेकिन पीछे प्रोडक्शन है एक सिंगल, और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है 26। संतोषी माता वीट भट्टीचे मालक सन्माननीय प्रथमेश यांच्या वतीनं जर इथं कॅश स्मिथने घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक। हल्क्या तो से डिपेंड किया, कवर के क्षेत्र में धकेला, देवडाकी ने गेंद को फील्ड किया। 1:25 2 ओव्हर खत्म हो चुके। 2 षटकानंतर बापा मौर्या निरुपम एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या आहे ती बलकर साहेब 28, बिनबाद 28 अशी जबरदस्त सुरुवात आहे। 18 चेंडूचा खेळ बाकी आहे। मतलब रुचित याचा काम करतील। और 28 स्कोर बगैर नुकसान पे दोनों भाई जो की जोड़ी मैदान के अंदर काफी तगड़ी साबित हो रही बापा मौर्या निरुपम एंटरप्राइजेस टीम के लिए, और ये गावदेव विंदने खालसा बारा टीम के लिए ये जोड़ी खतरनाक साबित हो रही है। यशगरत क्या चाहिए, ऐसे ग्लोव्स लेके जाइए। अथर्व लेके जाए ग्लोव्स। तेरा आवाज मेरे से मजबूत है, तू वहां से बोल रहा है यहां आ रहा है विदाउट माइक से। वाह, ग्लोव चाहिए। देखिए महीने में पहना है, 500 रुपये जोड़ी है। तर प्रथमेशसाठी आयवा कॅचसाठी किती 1000 रुपये। बाप रे बाप,
1-27। लेकिन अब तीसरे गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर है यश घरत, जो 4000 पॉइंट में उन्हें खरीदा है। और यश के सामने इस बार देखा जाए चैतन्य पाटिल। क्या हो रहा है? चलिए स्पीड अप कीजिए, 1:28 हो चुके। आप सोने का नहीं, आत्मानंद कोहली साहब डायरेक्ट मंदिर में जाने का। ऑनसाइड के ऊपर पुल करने का प्रयास करने गए थे, लेकिन ठीक ठाक संपर्क मजबूती का हुआ नहीं है। एक सिंगल तो जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ हम देख सकते हैं तो यहां स्कोर आगे बढ़ चुका है। बप्पा मौर्या टीम का स्कोर आगे 29। बप्पा मौर्या निरुपम इंटरप्राइजेस टीम का स्कोर पहुंचा है 29 के घर में। और व्हाट अ शॉट यार, इट्स अ गोइंग, दैट्स अ ह्यूज माइटी सिक्सर, गुड शॉट। हमें मालूम है ना आगे क्या शब्द है, लेकिन 6 के साथ स्कोर पहुंचा है 35-35। दोनों भाई की जोड़ी तगड़ी, मैदान कौन सा भी हो जाए उसका धुआं भाई उड़ाता है। तर भावेश पाटील याच्यासाठी जयेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक कॅचसाठी, आणि ओव्हर जर टाकली तर विकेटसाठी 1000। यश के ऊपर हमला किया है यहां अमय पाटिल ने। स्पीडअप कीजिए गावदी विंदनी टीम, खालचा पाडा। शानदार 24 इवेंट की क्लियरिटी और नेक्स्ट डिलीवरी। और ये गेंद ऑफ स्टंप से ज्यादा ही बाहर है, वाइड। अंपायर की एक्शन देखिए, मानो शाहरुख खान भी फीका पड़ जाएगा। एक सिंगल के साथ स्कोर आगे जा चुका है 36-36। क्या हो रहा है बैट्समैन, तुम क्या करे? 2 बार आपने ऐसा किया है, गेंदबाज आ रहे बॉलिंग में पर गेंद छोड़ रहा है, फिर तुम बस कर रहे। तुम तैयार रहो ना, क्या कर, प्रॉब्लम क्या चल रहा है यार? ऐसा नहीं चलेगा। तुमको रोकना है तो पहले रोको तुम। छत्तीस स्कोर हो चुका है, तैयारी इंपॉर्टेंट बात है। और इस बार यहां देखिए बैकवर्ड स्क्वायर के ऊपर गेंद गैप में चली गई है। एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए पलट चुके, 2 रन इकट्ठा किया तीसरे के लिए, मगर 2 रन मिलेंगे। और 2 रनों के साथ हम देख सकते तो बापा मौर्या, यहां देखा जाए तो निरुपम इंटरप्राइजेस टीम का स्कोर आगे बढ़ चुका है 38-38। व्हाट अ शॉट यार, बम बम बोले और खोले 6 के दरवाजे। वाह, चवालीस। झंडे साहब क्या कहना है आपका? आप तो बड़े मूड में है, चेहरा भी टकाटक। क्या कहेंगे इस प्रीमियर लीग के बारे में, आपका क्या कहना है?
गुड मॉर्निंग। है तेरी। और स्कोर है 44। गुड मॉर्निंग ज्यादा पसंद है तुमको, गुड आफ्टरनून नहीं, नाइट। 44 स्कोर हो चुका है, लेकिन यहां अमय पाटिल भी लाइन में आया है, ठोकम ठोक। और ये देखिए अंपायर नाइक साहब क्या है, तीसरे अंपायर की मांग रना साहब ड्यूटी संभाली है। बहुत हो गए इस साल पैसा। चलिए 8 से बल्लेबाज नॉट आउट। स्लो मोशन के ऊपर क्या होता है, सभी का चलता है, दूध का दूध पानी का पानी होता है, और क्लियरिटी भी बहुत ही बढ़िया है। विकेट के ऊपर शानदार चतुराई दिखाई, स्टंपिंग इस बार देखा की थी, लेकिन बल्लेबाज पॉपिंग क्रीज में सुरक्षित थे। लेकिन स्कोर इस बार दिखाया जाए 44, मगर नुकसान पे तेज तर्रार भागीदारी। 1:34, कुछ नहीं अभी तक बचे। What a shot, what a shot, what a shot, what a shot. That's going into the use, mighty Sexal. पप्पा मौर्य निरुपम इंटरप्राइजेस टीम कि टोटल मेरे हिसाब से 50 पूरी हो गई है, 50 रन बोर्ड के ऊपर, और 50 रनों की तेज तर्रार भागीदारी। और वो भागीदारी किसी की है, दो भाई, यानी एक कैप्टन चैतन्य पाटिल तो दूसरा भाई उसे साथ दे रहे अमय पाटिल। गुड बैटिंग। सलामी बल्लेबाजों ने देखिए तूफानी सलामी पारी खेली अपनी टीम के लिए। बप्पा मौर्य निरुपम इंटरप्राइजेस टीम का स्कोर 52, पन्ना 50 हो चुका है। अभी तक 3 ओवर का 2 ओवर का खेल शेष। देखिए कंचन पालकर साहब इस धाकटिसुई गांव में वैसे लगभग देखा जाए मानस पुत्र जैसे ही है। ऐसा लग रहा है कि कम से कम 2 एकड़ जमीन उनकी यहाँ होगी। इस इंपॉर्टेंट बात है, ये प्रेम है, ये दोस्ती है हमारी। हाँ, जहाँ जाते वो छा जाते हैं, और जहाँ जाते हैं ना रनौत साहब वह बंबू गाड़ देते हैं। हाँ, इनका हमारा कैसा है, हम आज है तो कल नहीं, हमारा खूटा है, लेकिन इनका इनकी खूटी है, फीट बैठ जाती है। हाँ बिल्कुल, और तुम्हारा भी वैसा है, तुम एक एक दिन में नहीं, एक जब बैठते हो 5-5 दिन। 50 रन और चौथे गेंदबाजी। परिवर्तन करना पड़ेगा गाउदी विंदने खालसा वाला टीम। देव डाकी देखिए हमारे एक बेस्ट कमेंटेटर इस बार अंपायर की भूमिका निभा रहे। इस गांव के 2 सुपुत्र निशी घरत, एक हिंदी के बेहतरीन कमेंटेटर और मराठी के संयम जी घरत, इन दोनों ने काफी जबरदस्त अपना नाम रोशन किया है इस गांव का कमेंट्री के तौर के ऊपर, और हमारे परम मित्र है। 50 40+ का नियम कंटिन्यू है, एक को गेंदबाजी और एक को वनडाउन में भेजना पड़ेगा, और उल्टा बल्ला चलाने की कोशिश की, लेकिन मिलेंगे इस गेंद के ऊपर सिंगल बाई के रूप में, और अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचा 51। यहां बापा मौर्य टीम का स्कोर, निरुपम इंटरप्राइजेस टीम का स्कोर 51। ये गई, व्हाट अ शॉट यार, लेकिन एलिवेशन अच्छा, दूरी कम है, लपके का कैच, लपक लिया कैच, और लॉन्ग ऑन के फील्डर ने कह दिया बाय बाय, जोड़ी तोड़ने में कामयाब बने। जो गेंदबाज इस बार देखा जाए मेरे हिसाब से है
पाटिल की 25 रनों की दमदार पारी खत्म हुई। गुड बैटिंग अमय, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। भावेश पाटिल के लिए 500 का इनाम है जयेश पाटिल की तरफ से। ये 500 रुपया भी लाओ। दोस्ती कापी उधारी से मापी। यस सर। और शॉट अच्छा है इस बार देखा जाए पॉइंट के क्षेत्र में। एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए भाग रहे 2 रन जरूर मिलेंगे। देवडाकी ने गेंद को फील्ड किया, तीसरा रन पूरा कर दिया। गुड रनिंग बिटवीन द विकेट। चीते की चपड़ाई, लोमड़ी का दिमाग, बाज के नजर के साथ ये रन इकट्ठा किया है और 3 के साथ। 54 स्कोर 54। फिफ्टी फोर 54। और स्कोर है 54। युवराज और बिल्कुल ऑन साइड के ऊपर इस बार इस गेंद को खेल दिया। सिंगल मिलेगा, दूसरे के लिए भाग रहे, इसी के साथ ये दूसरा रन पूरा कर दिया। देव ढाकी गेंद के पीछे है और देव ढाकी का ही पीछा किया गेंद ने, तो 2 के साथ स्कोर आगे जा चुका है 56। तर यूपी उपमहापौर मोरेश्वर पाटिल। यस, व्हाट अ शॉट यार, गुड शॉट। एंट्री विनय घरत, कुणाल पाटील, साजन पाटील, महालक्ष्मी वीटभट्टी चे मालक प्रथमेश घरत यांची रॉयल एंट्री। अरे असले इंग्लिश ले वाचलेत मी। 62। इसको मैं बोला मुझे अंग्रेजी समझते, तो उसने मैसेज किया, उसको बोलता अंग्रेजी नहीं आता। हेडमास्टर मेला कौन था? राठी। 62 स्कोर 62। युवराज की अगली बॉल कप्तान के लिए। यार शॉट अच्छा है, लेकिन कैच की संभावना है मिड विकेट के ऊपर। लपक लिया कैच और चैतन्य पाटिल के पारी का खात्मा। बड़ी मछली जाल में फंस गई है और हम देख सकते हैं, तो इस बार देखा जाए बापा मौर्य निरुपम एंटरप्राइजेस टीम को दूसरा झटका दीजिए। पाटील वाड्यावर या। आता बघू आम्ही पुढल्या वर्षी मी गंजन पालकर आणि मॅडी आम्ही एक बैल घेऊ, पर्याय नाही त्याला, कारण इकडं क्रेज जास्त आहे बोला आम्ही इकडं थोडं कमी हो आणि तिकडे जास्त मारू, पण एकदा आमचा बैल आला ना की समजा अड्ड्यात आम्ही गाजवलंच काम। आणि बंटी घरात आमचे कुठं आहेत त्यांना विनंती असेल या।
आणि वजन त्यांचं जवळजवळ 147. त्यांच्या वजनापेक्षा त्यांची जी पोट आहेत ना ती जबरदस्त आहेत. धावसंख्या 62, 2 गाडी बाद 62. पण पुढल्या वर्षी पालकर साहेब बैल घ्यायचा प्रयत्न करू आपण. नाव बघू आता चेक करू. आवेश पाटील गावात त्यांची बिनजोड शर्यत आहे. बंटी गर्जेंनी सांगितलेली आहे 12 तारखेला आज आहे. आणि ओळेगाव स्वतः ते जावई आहेत ओळेगावचे. बोलल्यानंतर प्रश्नच नाहीये. और इस बार या सिंगल मिलेगा. बैकवर्ड पॉइंट के ऊपर गेंद भौरा गिर की मारते उससे गेंद मार रही है. सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर पहुंचा है. या बापा मोरिया निरुपम एंटरप्राइजेस टीम का स्कोर पलकर साहब 63-63. और रॉयल एंट्री हमारी आ चुकी है. करण पाटिल और उनके सभी मित्र. चले रॉयल एंट्री होते आमचे सन्माननीय. आता इथं मात्र आमचे जबरदस्त उपमहापौर मोरेश्वर पाटील यांचे सपोर्टर करण पाटील यांची रॉयल एंट्री. विजय घरत, कुणाल पाटील, साजन पाटील आणि महालक्ष्मी वीट भट्टीचे मालक प्रथमेश घरत. या वेलकम स्वागत. कडक एंट्री मारा आणि काढा 1000 रुपये जरा आम्हाला. कारण तुमची लल्लू भुत्याचे मालक अजय घरत या मंचावर आपलं हार्दिक स्वागत. आणि नुसते रिकामी येऊ नका तर काहीतरी आमच्या वटीत टाका. नाव मायपॉवर घेतलीत. अरे बाप रे, ये देखिए सुंदर बॉल. इस बार देखा शॉट ऑफ लेन थी लेकिन पुल करने का प्रयास अनसक्सेसफुल साबित हुआ है. टीम का स्कोर रुका हुआ है. इस बार देखा जाए तो 65 यानी कि 65 के घर में. और इस ओवर की पालकर साहब गेंदे 3 आखिरी ओवर है. फुल टॉस बॉल जरूर है. गैप में गेंद चली गई है. मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं. दूसरे के लिए पलट चुके. गुड रनिंग बिटवीन द विकेट. और 2 के साथ लगभग देखा जाए स्कोर आगे 67. और देखिए इस बार देखा जाए 2 रन इकट्ठा किया बल्लेबाज ने श्रवण. आज के रात का इस बार देखा हाईएस्ट स्कोर बनने जा रहा है. और पोपट भाई हमारे देखिए कैमरे को देख रहे. और ये गेंद इस बार देखिए वाइड यॉर्कर जैसी थी. डॉट गेंद चली गई है. आखिरी गेंद शेष इस ओवर की अंतिम बॉल है इस इनिंग की. एक वाजून 46 मिनिटं. बालूभाई यावरती चालेल काहीतरी टाका वरती म्हणजे बदामी स्पीकला मजा येईल. ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट है. इस बार देखा जाए गैप में गेंद है. एक सिंगल, दूसरे के लिए पलट चुके. खतरा और खराब थ्रो. 2 और इसी बीच या तीसरा हो सकता है क्या. और या देखिए अंपायर क्या है, वो आउट है. ये 2 ही रन मिलेंगे. और 2 के साथ हम देख सकते हैं बापा मोरिया निरुपम एंटरप्राइजेस टीम का स्कोर पहुंचा है 69. और जीतने के लिए गावदेव इंदन ने खालसा पाड़ा. योगेश पाटिल के सेना को चाहिए 30 बॉल में 70 रन. चेंडू आतमध्ये द्यायचा आहे. चेंडू घ्यायचा आतमध्ये इकडं प्रॅक्टिससाठी आपल्या उपयोगी येईल. तर गावदेव इंदणे संघाला निर्धारित 5 ओव्हरमध्ये 70 धावांची गरज आहे.
या आपण ऐकू आमचे संयम गर्द यांची सुमधुर मराठीची कॉमेंट्री. अगदी या गावचे सुपुत्र आणि सध्या लोकप्रिय चर्चेत आहेत, बहुचर्चेत आहेत, श्रीकृष्णाचे भक्त आणि राधाचे खरे काहीतरी आहेत. ते 1:48 त्यांची जुबानी ऐकूया. नक्कीच ते नेहमी स्टेटस आणतात की मला कोण नसला तरी भगवान श्रीकृष्ण असेल. या संयमजी यांची जुबानी. जी मात्रे सर यांना आपण ऐकलत. चला बॅट्समन लगेच मैदानामध्ये पाठवा. मागील सत्रामध्ये फार वेळ लागला. बॅट्समन चला योगेश आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी विंदणे खालचा पाडा आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहू शकता बाप्पा मोरिया निरूपण एंटरप्राइजेस चैतन्य पाटीलचा हा संघ कमालीची बॅटिंग केले. 30 बॉलमध्ये आजच्या रात्रीतला सर्वाधिक मोठा स्कोर इथे बनवला. चला चेंडू लगेच आयोजकांपर्यंत पुरवा. बाप्पा मोरिया निरूपण एंटरप्राइजेस टीम 30 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी गावदेवी विंदणे टीमला 70 धावेची आवश्यकता. 5 ओव्हर आणि त्यामध्ये 70 धावा बनवायच्या. सलामीचे बॅट्समन एकीकडे टीमचा कॅप्टन योगेश पाटील बाबू आणि त्याच्या सोबतीला तुम्ही युवराज डाकीला सलामीसाठी जाताना पाहू शकता. एकीकडे खालचा पाडा विंदणे मधील खेळाडू तर दुसरीकडे बोरखार टेनिस क्रिकेट मधील एक युवा प्रतिभाशाली खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. रात्रीची आता जास्त वेळ वाढत चालला आणि पहा उद्या जे 4 संघ खेळणार आहेत पहिली मॅच लवकरात लवकर सुरू केली जाईल. ठीक संध्याकाळी तुम्ही 6 वाजता रिपोर्टिंग करा. संध्याकाळी ठीक तुम्हाला 6 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. रात्रीचे 1:51 जवळजवळ आता 2 वाजता आहेत आणि आणखीन एक मॅच या मॅच नंतर आपल्याला पूर्ण करायची आहे. सुपर 4 मध्ये एक संघ आपल्याला पुढे पाठवायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. बाप्पा मोरिया निरूपण एंटरप्राइजेस जो संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये पोहोचेल आणि त्याच्या समवेत तिसाई अँड मरुआ 11 बोरखार संघ तुम्हाला झुंज देताना पाहायला मिळेल. ही मॅच देखील नॉकआउटची असं आपण म्हणूया. डू ऑर डाय. इथून जिंकाल तर पुढचा प्रवास राहील आणि इथून जर पराभूत होणार तर विंदणे ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि त्या पर्वामधील आपलं स्वप्न अधुरं राहू शकतं. 70 धावा फायटिंग स्कोर मोठा टार्गेट इथे बनवला आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामीचे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे योगेश आणि त्याच्या सोबतीला युवराज डाकिंग. चला चैतन्य पाटील लक्ष असू द्या. टाइम अलर्ट झालाय आता. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये कारण जर असा वेळ वाढत राहिला तर आणखीन एक मॅच देखील राहिले. चला टाइम अलर्ट आहे. लगेच मॅच कडे कॉन्सन्ट्रेशन करूया. रात्रीचे 1:52 आणि दुसऱ्या सत्राला आपण करतोय सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक दमदार कामगिरी गोलंदाजीतून मेडन षटक पाहायला मिळालं मागील मॅच मध्ये असं टीमचा कॅप्टन चैतन्य पाटील समोर आहे आणि त्याच्या समोर गावदेवी विंदणे टीमचा कॅप्टन योगेश पाटील बाबू मैदानाच्या आतमध्ये.
संघर्ष करावा लागेल. या गुलाबी थंडीमध्ये आता घाम गाळावा लागेल गावदेवी विंदणे टीमला. 30 बॉल आणि त्यामध्ये 70चा पाठलाग. लेट्स प्ले. चैतन्य पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट्स न बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. ही मॅच महत्वाची आणि इथून जिंकाल तर सुपर 8चं तिकीट मिळेल. ओव्हर द विकेट्स न चैतन्यचा पहिला बॉल. तेज तर्रार वेगवान. आज गोलंदाजीतून सर्वांची मनं जिंकत असताना चैतन्य पाटील अगदी कमी वयाचा हा खेळाडू आणि टेनिस क्रिकेट पाठोपाठ त्या अगोदर आपण चर्चा करू की हा खेळाडू लेदर क्रिकेट देखील तेवढाच चांगला खेळतो आणि म्हणूनच की काय महाराष्ट्र लेदर क्रिकेटमध्ये त्याची वर्णी लागली. बॅट्समन कोणी 2 षटकार मारले तर 1,500 रुपयाचं कॅश प्राइज. ड्रीम बॉईज यांच्याकडून एक कॅश प्राइज आहे 1,500 रुपयाचं. 2 बॉलमध्ये 2 षटकार, परंतु इथून 2 बॉल डॉट टाकले चैतन्यनं. मागील मॅच मध्ये निर्धाव षटक. एकमेव असा गोलंदाज ज्याच्या ओव्हरमध्ये आपण 6 बॉल डॉट पाहिले. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. गोल्डन विकेट्स टीमचा सरसेनापती. पहिला झटका लागलाय गावदेवी विंदणे टीमला. बाबू भोपला इन फोडता बॅक टू द गाउट. गोलंदाजासाठी पारितोषिक लावलं. ड्रीम बॉईज कडून पारितोषिक आहे. जर चैतन्यनं 3 षटकार दिले तर चैतन्यला 5,000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल. वेगळं पारितोषिक आता तुम्ही पाहू शकता चैतन्यसाठी. परंतु तो टीमचा कर्णधार आहे आणि त्याची हीच भूमिका राहील की ही मॅच मला जिंकून द्यायची आहे. 3 बॉल डॉट आलेत. मैदानाच्या आतमध्ये रफ्तार से गिरफ्तार करणारा गोलंदाज. पण तो एवढं नक्की सांगेल गावदेवी विंदणे टीम मंजिल चाहे कितनी भी ऊंची हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे से ऊपर चलते हैं. मंजिल मिले या ना मिले ये तो अलग बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न सोडून चालणार नाहीयेत. शेवटपर्यंत तुम्हाला झुंजावं लागेल, फाईट करावी लागेल. 70 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान तुम्हाला पूर्ण करायचं आहे. नवीन खेळाडू आलेत. संग्राम आलेत नवीन खेळाडू. आणखीन एक वेगवान बॉल. 4था बॉल आतापर्यंत डॉट आलाय. 4 चेंडू निर्धाव. संगम पाटील हा खेळाडू तुम्ही पाहू शकता. ज्या खेळाडूला 500 कॉइन खरेदी केलं. मॅच मध्ये धावसंख्येची आवश्यकता आहे. 70 धावा बनवायचे आहेत आणि जर डॉट बॉल तुम्ही खेळाल तर रिक्वायर्ड रन रेट हा वाढू शकतो. आणि 4 बॉल मध्ये चैतन्यने एकही धाव खर्च केली नाहीये. मागील मॅच मध्ये देखील मेडन षटक आणि या मॅच मध्ये देखील 4 बॉल डॉट टाकलेत. या स्पर्धेमध्ये आणखीन एक मेडन षटक चैतन्यचं पाहायला मिळेल का? ओव्हर द विकेट्स न पुढचा बॉल. आणखीन एक वेगवान बॉल. तेज तर्रार गोलंदाजी. बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. 5 चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकलेत. काम फोडलाय फलंदाजांना. कुठल्याही प्रकारचे चान्सेस देत नाहीयेत. अगदी बांधून ठेवलाय आणि आता दबाव पूर्णपणे वाढलाय. 5 बॉल मध्ये एकही धाव नाहीये. 30 बॉल मध्ये 70 बनवायच्या होत्या. आता बॉल राहिलेत 25 आणि त्यामध्ये बनवायचे टोटल 70 धावा. फील्ड मध्ये बदल करत असताना मिड ऑफला फिल्डर होता, त्याला आता लॉंग ऑफ मध्ये नेलाय आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक लेगचा फिल्डर आतमध्ये बोलवलाय. आणखीन एक डॉट बॉल. मेडन षटक. ग्रुप ग्रामपंचायत विंदणे प्रीमियर लीग मधले बॅक टू बॅक 2 मेडन षटकाचा रेकॉर्ड हा चैतन्य पाटीलच्या नावावरती. कम्माल धम्माल आणि मैदानाच्या आतमध्ये मालामाल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती एकही धाव नाहीये आणि त्यामध्ये एक खेळाडू बाद. 0वरती एक खेळाडू बाद आहे. जणू काही तुम्ही फुटबॉलची हायलाइट पाहताय की काय? कारण धाव फलकावरती धावा हव्या होत्या. योगेश बाद झाल्यानंतर
चांगली फलंदाजी करावी लागेल तुम्हाला. जरी तुमचा टीमचा कॅप्टन बाद झाला असला, तुम्हाला टीम मध्ये का घेतलंय हे दाखवून द्यायचं. पहिल्या ओव्हरमध्ये एकही धाव नाहीये. आता 24 बॉल आणि त्यामध्ये राहिल्या तब्बल 70 धावा. स्ट्राईक वरती बॅट्समन युवराज डाकी, बॉलिंग ट्रॅक वरती अमय पाटील. आजच्या रात्रीमध्ये दोन बंधूंमध्ये आपण अर्धशतकीय पार्टनरशिप पाहिली. चैतन्य आणि त्याच्या सोबतीला अमय आला होता. फलंदाजीतून देखील धुम्माकूळ घातला आणि बॉलिंग मध्ये देखील वाट लावले. चांगली गोलंदाजी आणि तेवढी चांगली फलंदाजी देखील अमय आला. ओव्हर द विकेट्स ना पहिला बॉल. आणखीन एक डॉट बॉल. संलग्न 7 चेंडू गावदेवी बिंदणी टीमचे खेळाडू निर्धाव खेळलेत. 23 बॉल आणि आता मॅच आले तब्बल 70 वरती. येणारे 23 चेंडू आणि 70 धावा. या गुलाबी थंडीमध्ये आता मॅच जिंकण्यासाठी 70 बनवायचे आहेत. मोठे फटके येत नाहीयेत. बॅटला देखील बॉल लावू दिला नाहीये. गोलंदाजांची दहशत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता. अमय तयार. आणखीन एक चांगला बॉल. गतीमध्ये थोडेस मिश्रण. पंचांचा इशारा पाहूया इथून. बॅटकट त्याच कारणास्तव अपील फेटाळून लावला पंचांनी. 1 रन. जवळजवळ 7 बॉलच्या प्रतीक्षेनंतर 8व्या बॉलवरती एक सिंगल आले. फार वाट पाहावी लागली धाव फलकावरती धाव येण्यासाठी. गावदेवी बिंदणी टीमला 8 बॉल नंतर संघाची धावसंख्या झाली फक्त 1च धाव आणि त्यामध्ये एक खेळाडू बाद. अमय पाटील धारदार गोलंदाजी. रिदम देखील तेवढा चांगला. जलद गतीचा गोलंदाज. प्रचंड वेग या गोलंदाजाकडे. तगडा बाउन्सर. आणखीन एक डॉट बॉल. पूर्णपणे अंडर प्रेशर दबाव वाढवले आणि फलंदाजांना पूर्णपणे शांत ठेवत असताना गोलंदाजीचं आपण कौतुक करतोय. चैतन्यानं मेडन षटक 2 मेडन षटक या स्पर्धेमध्ये फेकली आणि त्याच्या पाठोपाठ अमय आला. 3 बॉलमध्ये फक्त 1च धाव. चला तिसरा अँड मरो 11 बोरखा टीम कॅप्टन आपण रेडी राहा. संपूर्ण टीम. यानंतर पुन्हा तुम्हाला सुपर 4 ची मॅच खेळावी लागेल. फटका फसला हे घडणार होतं. मागील काही बॉलमध्ये दबाव वाढला आणि कॉटन बोल्टची संधी साध्या सोप्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला आणि कॅच ड्रॉप. एक सिंगल. कदाचित कॅच इथून ड्रॉप करत असताना कारण ठाऊक आहे या खेळाडूंना आपण थांबवून ठेवू शकतोय कारण 40+ खेळाडू आहेत संघम आणि त्यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीतून. परंतु युवराज डाकी बोरखा टीमचा एक अष्टपैलू खेळाडू. नेहमी सातत्याने या खेळाडूची देखील या पंचकृषीमध्ये चर्चा राहिली. मोठमोठे षटकार ठोकण्यासाठी हा खेळाडू देखील ओळखला जातो. परंतु मैदानामध्ये मोठे फटके येतील का आता. थोडीशी नीरव शांतता. खेळाडू कक्ष देखील पूर्णपणे शांत आहे. प्रेक्षक देखील थोडेसे कंटाळलेत कारण मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत. लॉफ करण्याचा प्रयत्न. बॅट अँड पॅटच्या मध्ये रन्स मिळेल फक्त आणि फक्त 1च धाव. सिंगलनं काम बनणार नाहीये गावदेवी बिंदणे संघाचा. मोठे फटके अपेक्षित आहेत आणि जर मोठे फटके आले नाहीयेत तर सामना अगदी फसला जाईल. एका धावेनं संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 3 धावा. स्कोरबोर्ड वरती 3 धावा. धाव फलकावरती षटक क्रमांक 2 तुम्ही पाहताय. अमय पाटीलनं देखील चांगली बॉलिंग केले. पॉवर प्लेचं हे षटक ज्यामध्ये तुम्हाला 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. परंतु त्यांना घेऊन चांगली कामगिरी करत असताना अमय पाटील हा युवा गोलंदाज नेहमी चर्चेत राहू शकतोय. चांगला वेग आहे आणि येत्या कालामध्ये हे नाव देखील डेफिनेटली चर्चेत राहील. कमालीची वेगवान गोलंदाजी. षटक क्रमांक 2 समाप्त होत असताना आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी बिंदणे टीम 3 वरती एक खेळाडू बाद. मॅच जिंकण्यासाठी अद्याप 67 ची आवश्यकता. 2 ओव्हरमध्ये फक्त 3 दिल्यात. 18 बॉलमध्ये आता 67 बनवायचे आहेत. प्रवास आता थोडासा कठीण झाला. खडतर आव्हान मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल आणि त्यामध्ये 67 चा पाठलाग. आजच्या रात्रीचा विचार केला तर 2 बॅक टू बॅक सामने तिसरा अँड मरो 11 बोरखारने जिंकले आणि चांगली कामगिरी राहिले. तू चैतन्यचा आज वेगळाच दमखम तुम्ही मैदानामध्ये पाहू शकता. आणखीन एक डॉट बॉल. या इनिंग मध्ये 7 चेंडू त्यानं फेकलेत. फलंदाजांवरती पूर्ण दबाव त्यानं निर्माण केलाय. 7 बॉल डॉट. उरण मधील तुम्ही टॅलेंट पाहू शकता. उरण प्रीमियर लीग पर्व 3रं राहिलं त्यामध्ये देखील दमदार कामगिरी या खेळाडूची राहिली.
आणि तोच खेळाडू तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. आणखीन एक आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे, परंतु ती संधी चान्स होता तो देखील सोडलाय, कारण संगम यांना स्ट्राईक वरती येण्याची संधी दिली. एकच धाव. संगम देखील टाकीगाववरून बिलॉंग करत असतात आणि गोलंदाज देखील टाकीगावचा खेळाडू आहे, तेच तर्रार गोलंदाज, प्रचंड वेगाचा बादशाह आपण म्हणूया, कारण ज्या पद्धतीने त्याच्या आजच्या रात्रीमध्ये बॉलिंग सुरू आहे. आणखीन एक डॉट बॉल. आता मॅच मध्ये जणू काही औपचारिकता, मॅच मध्ये रन्स बनत नाहीयेत, फक्त सिंगल काही आल्या, त्यानंतर मोठा फटका एकही आला नाहीये. टीमची तर अवस्था फार नाजूक आहे. अवघ्या 4 धावा आणि त्यामध्ये 1 विकेट्स. तिसरं षटक तुम्ही पाहताय जिथे 70चा पाठलाग सुरू आहे, फक्त 4 बनल्यात. पुढे आले, स्टेप आउट केला, गोलंदाजाचं चातुर्य, वेग त्यानं लगेच कमी केलाय, फलंदाजांसोबत खिलवार सुरू आहे, बॅटला बॉल लागू देत नाहीये आणि आणखीन एक डॉट बॉल. पूर्णपणे निराश कामगिरी, पूर्णपणे खराब कामगिरी मैदानामध्ये टीम गावदेवी विंदणे खालचा पाडा संघाची. पहिली मॅच जिंकली, परंतु त्याच्यानंतरच्या 2 सामन्यामध्ये अस्तित्व टिकवू शकले नाहीयेत. हलक्या त्यानं ग्लान्स केलाय, 1 मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या 1/5 वर. लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. तिसऱ्या ओव्हर मधील शेवटचा चेंडू. चैतन्य पाटील चांगली कामगिरी या मॅच मध्ये देखील त्याच्या माध्यमातून. शेवटचा बॉल आडव्या बॅटनं पूल केलाय, डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या दिशेनं, अगदी कॉम बॉक्स वरून ठोकलाय, हा दमदार स्ट्रोक षटकार. अरे 12 चेंडू आणि त्यामध्ये 59 धावसंख्येची आवश्यकता. प्रति ओव्हर 29.50. प्रत्येक ओव्हर मध्ये आता जवळजवळ 5 षटकार हे तुम्हाला मारायचे आहेत. बारा चेंडू आणि 59 धावा, 29.50 रिक्वायर्ड रन रेट. मॅच जिंकण्याचे चान्सेस चैतन्य पाटीलच्या टीमचे वाढलेत. बाप्पा मोरिया, निरूपण एंटरप्राइजेस, क्रांती जोशी टीमचे ऑनर आणि टीमचा कॅप्टन चैतन्य पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 निखिल आला, निखिल खार पाटील. युवराज साठी पारितोषिक आहे. 2 षटकार मारले तर 1,500 रुपयाचे कॅश प्राइज मिळेल युवराज साठी पारितोषिक. जो तुम्ही खेळपट्टीवरती लोगो पाहताय, ग्रुप ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग पर्व पहिलं ते रेखाटलं गेलं. जयेश गरत बाबू, उत्तम कलाकार, बेस्ट पेंटर धाकटी जुईचे, आणि त्यांच्या हाताने रेखाटलेली ती रांगोळी तुम्ही मैदानामध्ये पाहू शकता. तो खेळाडू झालाय बाद. पूर्णपणे 1 साइड मॅच, एकतर्फी मॅच. या मॅच मध्ये तेवढा रस राहिला नाहीये, परंतु पुढील मॅच मध्ये आपण अपेक्षा करूया की फाईट चांगली होईल. तिसाई अँड मरुआ 11 बोरखा टीम आणि त्यांच्या विरोधात इथून जिंकणारा संघ आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळेल. त्यामध्ये जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये सेमी फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. चांगली स्पर्धा. ज्या स्पर्धेमध्ये तुम्हाला 4 जवळजवळ सायकल पाहायला मिळतील. मॅन ऑफ द सिरीज साठी सर्वाधिक मोठं पारितोषिक बाईक देखील तुम्ही पाहताय, आणि सुपर 2 मध्ये फायनल पर्यंत ती बाईक राहील स्कोरिंग साठी, आणि सुपर 4 पर्यंत तुम्ही सायकलचे गुण पाहणार आहात. 1 रन साठी 1 पॉइंट आणि विकेट साठी टोटल 5 पॉइंट. प्रणित अली मैदानाच्या आतमध्ये उशिराने उतरला, परंतु आपली छाप मात्र सोडायची आहे सांगणारा हा षटकार. चला, एक षटकार आलाय. जाता जाता मात्र आपल्या नावाची चर्चा झाली पाहिजे हे सांगणारा हा षटकार. तो सुरुवातीला फटके येणं फार गरजेचे होते. स्पर्धेचा नियम आहे, जर तुम्ही 40+ गोलंदाजांना बॉलिंग दिली नाहीये तर 40+ खेळाडू तुम्हाला 1 डाऊनला उतरावा लागेल,
आणि तेच गणित बिघडलं मैदानामध्ये. गावदेवी बिंदाणे टीमचं संगम पाटील मैदानामध्ये आले आणि त्यांच्या बॅटमधून धावा आल्या नव्हत्या, त्याच कारणास्तव हा प्रेशर. चला शुभम डाकी बोरखा टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. उर्वरित काही बॉलचा खेळ राहिला. लॉफ केलाय बॉलला ऑन साइड मध्ये, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, प्रोटेक्शन त्या ठिकाणी तैनात ठेवलंय. एकही धाव नाहीये. पूर्णपणे चांगली कामगिरी गोलंदाजी त्याचबरोबर फलंदाजीतून देखील चैतन्य पाटील अमय पाटील ही जयवीरूची जोडी आज मैदानामध्ये उत्तम कार्य साधत असताना चला चैतन्य जास्त टाइम नको. दोन बॉल राहिलेत. एक बॉल राहिलाय. चला शेवटचा बॉल आहे. ओव्हर क्रमांक 4 आणि चौथ्या ओव्हर मधील शेवटचा बॉल. गोलंदाज तयार. निखिल खारपाटील आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. उर्वरित शेवटचे 7 चेंडू. उर्वरित फक्त 7 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि जवळजवळ शिक्का फिट केल्या या मॅच मध्ये बाप्पा मोरया निरूपण एंटरप्राइजेस टीमनं. आणि इथून आता मॅच जिंकणं पूर्णपणे कठीण. आणखीन एक चांगला फटका, परंतु ऑन साइडला देखील फिल्डर लॉंग ऑनच्या रिझन मध्ये कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. पाहता पाहता चौथं षटक देखील मैदानाच्या बाहेर गेलं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धाव फलकावरती. चला शेवटचं षटक आहे. लास्ट ओव्हर मध्ये टाइम वेस्ट करू नका, लगेच शेवटचा गोलंदाज इन्व्हाइट करा. चला कॅप्टन चैतन्य पाटील शेवटचं षटक आहे. फक्त 19 बनल्यात. 70 धाव संख्येचं आव्हान असताना 49 अद्याप काढायचे आहेत आणि 6 बॉल मध्ये 49 आता बनवू शकत नाहीये. इस 51ची आवश्यकता. चला गोलंदाज सुजित वाघमारे हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. कंठवली वाडीमधील खेळाडू, त्याच्यावरती प्रहार केलाय. बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. षटकाराला 51 काढायचे. तो त्या 5 बॉलवर 6 मध्ये आणि पहिल्या बॉलवरती प्रणयने षटकार लगावला. गोलंदाजांनी अक्षरशः मार खाल्ला आणि त्याच कारणास्तव एक मोठा टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहू शकता. 5 चेंडूंचा उर्वरित खेळ. जरी 5 बॉल मध्ये 5 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाही गावदेवी विंदणे खालचा पाडा संघ. टीम ऑनर दीपक पाटील, केतन पाटील, टीम मॅनेजर जयेश पाटील आणि टीम कॅप्टन योगेश पाटील सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू, कारण आपण या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उपस्थित राहिलात. आपला संघ या स्पर्धेमध्ये आपण दिलात. संपूर्ण आयोजक कमिटीकडून आपला आभार. परंतु इथून आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आले, बॉल खाली टिपलाय. झेन खेळाडू बाद. देव डाकी बोरखार कॅच घेतला असता तर धावा कमी राहिल्या असत्या. कॅच सोडला आणि त्याच कारणास्तव एक मोठा टार्गेट इथे बाप्पा मोरया निरूपण एंटरप्राइजेस टाकीगाव टीमचा राहिला. शेवटचे फक्त 4 बॉल राहिलेत. मैदानाच्या आतमध्ये देव डाकी बोरखारचा खेळाडू आपण पाहू शकता. बॉलिंग करत असताना तुम्ही कंठवली आदिवासी परिसरातील खेळाडू पाहताय आणि चांगला खेळ गोलंदाजीतून. षटकार आल्यानंतर लगेच प्रणयला चोख प्रत्युत्तर त्यानं दिलं. नेक्स्ट बॉल वरती विकेट्स त्यानं संपादित केले. 4 बॉल टाकायचे आहेत. वेगवान बॉल पडल्यानंतर थोडासा खालीच राहिला आणि आणखीन एक डॉट बॉल. पूर्णपणे या इनिंग मध्ये बरेचसे डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाले. चैतन्यनं पहिलं मेडन षटक टाकलं. पुन्हा एकदा मॅच मध्ये जवळजवळ या स्पर्धेमध्ये 2 मेडन षटक हा रेकॉर्ड राहील आणि ही चर्चा देखील सातत्यानं 4 रात्रीमध्ये केली जाणार आहे. 2 मेडन षटक आणि तदनंतर आणखीन एक विकेट्स. देव डाकी देखील शून्यावरती बाद. स्मित जोशी टाकीगावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. फक्त औपचारिकता
मॅच मध्ये कुणाला इंटरेस्ट राहिला नाहीये. पुढील मॅच तिसाई अँड मरुआ 11 बोरखार टीमचे कॅप्टन शुभम डाकी ते उपस्थित झालेत आणि त्यांच्या समोर आता आणखीन एक मोठी मॅच राहील. इथून जिंकणारा संघ पुढील मॅच मध्ये जिंकणारा संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. 2 चमचमत्या भव्य दिव्य ट्रॉफ्या. चला आणखीन एक डॉट बॉल आणि तिसाई अँड मरुआ 11 बोरखार टीमचे पॅकर धनेश डाकी आणि कुंदन डाकी जर आपण आला असाल तर मंचावरती या टीम ऑनर आहेत. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांचं देखील स्वागत. चला उर्वरित शेवटचा बॉल आणि अशा रीतीनं सुपर 8 मध्ये प्रवेश करत असताना बाप्पा मोरिया निरूपण एंटरप्राइजेस खेळाडू झाले बाद. चला बॉल लगेच द्या. बॉल पुरवायचा. शेवटची मॅच आपण लगेच स्टार्ट करू. तिसाई अँड मरुआ 11 बोरखार टीमचे कॅप्टन शुभम डाकी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झालेत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये चला आपण आणि टीमचे कॅप्टन चैतन्य आपण लगेच या. मॅन ऑफ द मॅच देखील ठरला. टाकीगाव टेनिस क्रिकेट मधील एक चमचमता सितारा चैतन्य पाटील मॅन ऑफ द मॅच. या चैतन्य आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाईल आणि टॉस देखील आपण करू. मी